असताना पांडवांच्या हातून मारलं आणि ज्यांच्यावर अन्याय होत होता त्या सगळ्यांना बाहेर काढलं. त्या राजांनी जी प्रार्थना म्हटली, स्तुती म्हटली, तो श्लोक आपण आता म्हटला. कोणता? कृष्णाय वासुदेवाय. जे बाहेर काढलेत ना त्या राजांचा तो श्लोक आहे. ते राजे तो श्लोक ती स्तुती म्हणतायत. अजून भौमासूर नावाचा एक वासनांध राजा होता. त्याने 16,000 कन्या डांबून ठेवल्या होत्या. कृष्णाने त्या सगळ्यांची सुटका केली. स्त्रियांवर अन्याय होता कामा नये. लक्षात घ्या, आक्रमण कोणत्याही स्वरूपाची असली तरी त्याचा पहिला बळी जातो त्या दोन गोष्टी असतात, स्त्रिया आणि संपत्ती. आमचं जगाला सांगणं आहे काय की तुम्ही जो विचार जगाला देता, प्रस्थापित करत आहात, त्या विचारात या दोन घटकांवर कधीच अन्याय होता कामा नये. लक्ष्मीवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि सरस्वतीवर पण अन्याय झाला नाही पाहिजे. याच्या बाबतीत आम्ही सक्रिय असलो पाहिजे. आपल्या देखत समजा एखाद्या मुलीची छेड काढली जाते, एखाद्या मुलीला चुकीची वागणूक दिली जाते, तर आपण समूहात असू त्या संबंधाने ते बघत राहणं हे आपलं काम नाही. काय झालंय, आपल्याला इतकं स्वार्थी संकुचित बनवलं गेलंय. आणि नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, चुकीची माणसं जेवढ्या वेगाने संघटित होतात तेवढ्या वेगाने जर चांगली माणसं संघटित झाली असती तर जगात चुकीचं घडणंच नसतं. आपल्याला सांगितलं जातं हा कोणाचं काय झालं तर आपलं त्यात लक्ष द्यायचं नाही, आपल्याला काय करायचंय, जाऊ दे ना, मग हा विचार नको.